तुम्ही बघत आहात जनमत मराठी। सिन्नर तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखू न शकणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा व आमदारकीचा राजीनामा द्यावा। शरद शिंदे पाटील। नाशिकच्या लोकांनी ही फार मोठी दादागिरी आहे, त्याला आळा बसला पाहिजे। उद्या गोरगरिबांचे लेकर आहेत, उद्या कोणाला बी ती आदत लागेल आणि इथं सिन्नरचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही। आज सिन्नरमध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे, पण सिन्नरचे मंत्री करता काय याच्यावर एक शब्द सुद्धा मंत्र्यांनी बोललेला नाही। महिलांवरती अत्याचार होत आहेत, महिलांना 11 वाजेपर्यंत त्यांचे सासरचे माणसं घराबाहेर ठेवतात, पोलीस साक्षीला आहेत, पोलीस स्वतः त्यांना घरामध्ये सोडून आलेले आहेत, तरी सुद्धा साहेब आम्हाला न्याय मिळत नाही। रानकारूनच्या महिलांची सोयाबीन भरून नेली जाते दिवसा ढवळ्या, तरी सुद्धा कारवाई होत नाही। मग सिन्नरमध्ये 5-5 वेळा झालेले आमदार आणि खासदार आणि त्यांना आता जे लाल दिवा भेटलेला आहे ते करता काय, हा आमचा सवाल आहे। मग जर बीडमध्ये तिकडे हत्या झाली सरपंचाचे, तर धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला जातो। तिकडे आदिवासी सूर्यवंशीवरती तो त्याचा वध झाला किंवा तो मरण पावला तर पोलिसांचा तुम्ही राजीनामा मागितला जातो। एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब, एकीकडे एकनाथ शिंदे साहेब यांचा उद्धवजी साहेब आणि शरद पवार साहेब राजीनामा मागतात। मग आम्ही आज सिन्नरमध्ये दिवसा ढवळा गोळीबार होतोय, महिलांवरती अत्याचार होतोय, सोयाबीन भरून दिली जाते, तरी सुद्धा कारवाई होत नाही। मग आम्ही माणिकराव कोकाटेचा राजीनामा काय मागू नये, म्हणून आम्ही आज सिन्नरकर माणिकराव कोकाटेचा राजीनामा मागतो। त्याचबरोबर खासदार राजभाऊ वाजेंचा पण राजीनामा मागतो आणि माणिकरावाला मंत्रिपद देऊ नये, हा आमचं इथं आज म्हणणं आहे। का जेव्हा मंत्रिपद का माळी समाजाचा पोराव गोळीबार केला म्हणून कोणी आवाज उठवत नाही? माळी समाजाची मतं चालतात का? दलितांवर अन्याय होतो त्याची मतं चालतात का? महिलांची तुम्हाला मतं चालतात? मग महिलांना न्याय द्यायचं काम कोणाचं आहे साहेब? यांना आम्ही मतं देतो, यांनी गोरगरिबाच्या समस्या सोडवल्या पाहिजे। हे समस्या सोडवत नाही म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतंय। आणि म्हणून साहेब आमची तुमच्याकडे आज डॉक्टरांनी लिहिली, ज्यांनी संविधान लिहिलंय त्यांच्या पुतळ्याजवळ महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ आम्ही धरणे आंदोलन केलंय आणि लोकशाही पद्धतीत तुमच्याकडे आम्ही मागणी ठेवत आहोत। आमची मागणी तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवावी, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी आणि या सिन्नरमधील दहशतवाद दादागिरी याचा बंदोबस्त झाला पाहिजे, महिलांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची विनंती आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज। सिन्नरमध्ये दिवसाढवळ्या नगरसेवकांच्या मुलावर गोळीबार, महिलांचे नवरा सावत्र मुलांकडून छळवणूक, विधवा महिलेची शेतातील पिके दिवसाढवळ्या गावचे गुंड चोरतात, उमेदवार यांच्या गाड्या फोडणे, सभा अडवणे अशा दादागिरी करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्ते यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी सिन्नर संघर्ष समिती स्वराज्य पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले। जबाबदारी